नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकात लिहिलेल्या संक्षिप्तपणे लिहिलेल्या तिसऱ्या अध्यायाचं वाचन आता मी करतो आहे. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी केलेला काही उपदेश ऐकून अर्जुनाचा जरा गोंधळच उडाला होता. थोड्या सोप्या आणि आपल्याला समजेल अशा शब्दात श्रीकृष्णाने सर्व सांगावे अशी त्याने विनंती केली. पुढे तो म्हणतो, देवा, तुझ्यासारखा गुरु मला मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? कोणाची भीडभाड मी का बाळगू? तू तर आमची आई आहेस. अमृत समुद्रा शेजारी येऊनही तहानेने तडफडतच राहायचे असेल तर मग तिथपर्यंत येण्याचे सायास तरी का केले? श्रीकृष्णा, जन्मजन्मांतरी तुझी उपासना केल्यामुळेच तर सुदैवाने तू हाती लागला आहेस. तर मग हे परमेशा एवढा सुकाळ झाल्या सरसा हवे ते तुझ्याकडून मी का न मागून घेऊ? आईच्या अंगावर प्यायला बाळाला काही काळवेळ पाहावी लागते का? हे कृपानिधे, तसेच मी तुला आता विचारतो आहे की आचरण्यासाठी उचित आणि परलोकीही हितकारक असे काय आहे? त्याबद्दल मला निश्चित काय ते सांग. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या तिसऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 24 ते 26 आणि ओवी क्रमांक 29 ते 31 या भागामध्ये, तसेच गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधील क्रमांक 2च्या श्लोकामध्ये. यावर श्रीकृष्ण म्हणतात, मोक्ष प्राप्तीचे 2 मार्ग मी तुला सांगितले, ज्ञानयोग आणि कर्मयोग. ज्ञानयोगात परमेश्वराची ओळख होताच त्याच्याशी योगी तद्रूप होतो. दुसरा तो कर्मयोग. त्यात साधक काही काळाने निपुण झाल्यावरच तिथे पोचतो. मार्ग 2 असले तरी शेवटी ते एकाच ठिकाणी घेऊन जातात. अर्जुना, जेवण आयते तयार असलेलेच जेवलो काय, किंवा तयार करून मग जेवलो काय? जेवून मिळणारी तृप्ती तर एकच ना. नदी पूर्वेकडे वाहणारी असो किंवा पश्चिमेकडे वाहणारी असो, दोन्ही नद्या अखेरीस सागरात एकच होतात. तसे हे दोन्हीही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जातात. तरी पण या किंवा त्या मार्गाचे आचरण करणे मात्र करणाऱ्याच्या पात्रतेवरच अवलंबून असते. मला सांग, पक्षी उड्डाण करताच झाडावरच्या फळाशी पोचतो, पण माणसाला त्या वेगाने फळ कसे मिळवता येईल? तो हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर असे करीत काही वेळाने का होईना फळ गाठतोच. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या तिसऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 36 ते 42 या ओव्यांमध्ये, तसेच गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधल्या क्रमांक 3च्या श्लोकामध्ये. आपल्यातले काही लोक साधना, ध्यान, कुंडलिनी योगासारख्या योगक्रिया इत्यादी ज्ञानयोगाच्या मार्गांनी मोक्षप्राप्तीच्या म्हणा किंवा परमेश्वर प्राप्तीच्या म्हणा मागे लागलेले दिसतात. ते स्वतःचा देह झिजवतात आणि कुटुंबासाठीची, समाजासाठीची कर्तव्ये विसरतात. त्यांच्या हाती एकतर भोपळा पडतो किंवा निव्वळ भुलभुलावणे. त्यांच्या डोळ्यात निदान वरच्या परिच्छेदातल्या मतांनी तरी अंजन पडो. ज्ञानेश्वरांनी याहीपेक्षा अधिक कठोरपणे हे सर्व पुढे सांगितले आहे.
आपल्या वाट्याला आलेले काम करायचे नाही. आपण मोठे निष्कर्म सिद्ध पुरुष असल्याचा बडेजाव करायचा. आपले नैष्कर्म्य मिरवायचे. हे व्यर्थ आणि मूर्खपणाचे आहे, अशी खणखणीत शब्दात टीका करून पुढे श्रीकृष्ण म्हणतात, माणूस शरीराच्या आश्रयाने जगतो. त्यामुळे मी कर्म करीन अथवा करण्याचे सोडीन असे म्हणणे म्हणजे निव्वळ अज्ञान आहे. असं पहा, माणसाकडून जे काही वर्तन घडते ते आपोआपच त्याच्या सत्व रज तम या गुणांनुसारच घडते. त्यामुळे शास्त्राने सांगितलेले ठरवलेले जेवढे म्हणून विहित कर्म आहे ते सगळे जरी करायचे अट्टाहासाने सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले का? मला सांग, काय कानांनी ऐकणे बंद केले की डोळ्यांचे पाहणे लोपले की नाकपुड्या बुजून वास येणे थांबले की प्राणअपान वायूंची गती खुंटली की मी हे करीन ते करणार नाही अशा कल्पना करणे मनाने थांबवले की जागृती स्वप्न या अवस्था संपल्या? बरे, हे सर्व राहू दे. जन्म आणि मृत्यू हे तर कोणाला चुकले नाहीत ना. सगळेच जर असे आहे तर मग सोडले त्यागले ते काय? म्हणून म्हणतो, शरीराच्या आश्रयाने राहणाऱ्यांना कर्मत्याग शक्य नाही. मी कर्म करीन अथवा करणार नाही असा दुरभिमान अंतःकरणात बाळगणे व्यर्थ आहे. रथावर आरूढ होऊन आपण निश्चल जरी बसलो तरी परतंत्र होऊन रथाबरोबर आपलाही प्रवास घडेलच ना. वाऱ्याने उडवलेले वाळके पान जसे स्वतः काहीही न करता आकाशात भिरभिरते, तसेच अगदी निष्कर्म झालो म्हणणाराही कर्मेंद्रियांद्वारे निरंतर कर्मे करीतच असतो. म्हणून जोवर शरीराशी संगत जुळलेली आहे तोवर कर्माचा त्याग म्हणजे कर्मसन्यास शक्य नाही. असे असूनही करू म्हणतात त्यांचा तो केवळ दुराग्रहच समजावा. हा संदर्भ आहे तो ज्ञानेश्वरीतल्या 3ऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 53 ते 63 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 3ऱ्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 5 मध्ये. उचित कर्मफलाची अभिलाषा न धरता करणे हा मोक्षाचा मार्ग कसा आहे याचे विवरण करून पुढे श्रीकृष्ण म्हणतात, कर्माविषयी आस्था असणे कसे आवश्यक आहे ते मी तुला सांगितले. अर्जुना, ही आस्था आणखीही एका गोष्टीसाठी उपयोगी पडेल. आपण स्वतः योग्य तेच आचरण केले म्हणजे इतर सर्व लोकांनाही ते वळण लागेल आणि त्यांचा नुकसानीपासून वेळोवेळी बचाव होईल. लक्षात घे, मिळवायचे ते मिळवून झाल्यामुळे ज्यांची आणखी काही करायची इच्छा उरली नाही त्यांना देखील लोकांसाठीचे कर्तव्य उरतेच. अंध माणसाला रस्त्याने घेऊन जाणारा डोळस माणूस जसा त्याला सांभाळत त्याच्या बरोबर चालतो, तसेच स्वतः योग्य आचरण करून माणसाचा धर्म काय ते अज्ञ जनांना दाखवून द्यावे. असे जर ज्ञानी माणसाने केले नाही तर आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता ते अज्ञानी लोकांना कसे कळेल? या जगात थोर लोक जे जे करतात त्यालाच लोक धर्म हे नाव देतात आणि सर्वसामान्य लोक स्वाभाविकपणे त्याचेच आचरण करतात. म्हणूनच सत्प्रवृत्त जनांनी कर्म करणे न थांबवता उलट त्याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 3ऱ्या अध्यायामधील ओवी क्रमांक 153 ते 159 या ओव्यांमध्ये, तसेच गीतेच्या 3ऱ्या अध्यायामधील क्रमांक 20 आणि 21 या श्लोकांमध्ये. तेव्हा संसार पुष्कळ निगुतीने केला, पैसा अडका, सुख भरपूर मिळवले
आता हरिहरी करत स्वस्थ बसावे असे नव्हे, लोकांसाठी काही ना काही केले पाहिजे. तेच का हे इथे मोठ्या संयुक्तिकपणे सांगितले आहे. आता थोडं पुढे जाऊ. इंद्रियांचे फार लाड करणे माणसाने का टाळले पाहिजे हे यापुढे एकापेक्षा एक मनाला भिडणारी उदाहरणे देत ज्ञानेश्वर सांगणार आहेत. या विषयाशी संबंधित काही गोष्टी आपण प्रथम जरा सविस्तरपणे पाहू, म्हणजे ज्ञानेश्वरांचे म्हणणे अधिक चांगले समजायला मदत होईल. विषय लालसा, इंद्रिय दमन यांच्यासारख्या जाड्या जाड्या शब्दांनी आपण जरा बिचकतोच. खरे तर हे शब्द नेमके काय दाखवतात याविषयीही आपल्या मनात काहीसा संदेह असतो. वास्तविक हात, पाय इत्यादी माणसाची काही इंद्रिये म्हणजेच कर्मेंद्रिये, कर्म म्हणजे कृती करून माणसाची कामे करीत असतात, तर डोळे, कान इत्यादी इतर काही इंद्रिये म्हणजेच ज्ञानेंद्रिये पाहणे, ऐकणे इत्यादी क्रिया करून ज्ञान मिळवण्याची कामे करीत असतात. इंद्रिये करीत असलेल्या कामांना त्या त्या इंद्रियांचे विषय म्हणतात. उदाहरणार्थ, पदार्थाचे किंवा प्राणीमात्रांचे रूप पाहणे हा डोळ्यांचा विषय, शब्द म्हणजे आवाज ऐकणे हा कानांचा विषय इत्यादी. सध्याच्या मराठीत आपण जरी विषय लालसा, विषयोपभोग अशा शब्दांना केवळ एकाच रंगाचे अर्थ देत असलो तरी त्यांचे कसे व्यापक अर्थ खरे म्हणजे आहेत ते यावरून उघड आहे. काम या शब्दाचेही तसेच आहे. काहीतरी करणे, कर्म, कार्य, कृती, क्रिया या अर्थांचे ते काम त्या मानाने निरुपद्रवी आहे. काहीतरी करणे, कर्म, कार्य, कृती, क्रिया या अर्थांचे ते काम त्या मानाने निरुपद्रवी आहे. पण तो काम मात्र फार निसरडा, मदनज्वर इथपासून ते काम प्रवृत्ती, कामेच्छा, कामज्वर इत्यादी अर्थांपर्यंत तो काम या शब्दाचा संचार असतो. आणि इच्छा, अभिलाषा, लालसा इत्यादी त्याचे अर्थ मात्र विस्मृतीत जातात. पण नेमक्या याच अर्थांनी किंवा हे सर्व मिळून होणाऱ्या व्यापक अर्थांनी काम शब्द पुष्कळदा वापरलेला असतो. आता विचार करू, इंद्रिय दमनाची म्हणजे साध्या शब्दात इंद्रियांच्या कार्यावर नियंत्रण घालून त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याची गरज का निर्माण होते? इंद्रिय असे काय वाईट करत असतात? डोळे सुंदर सुंदर गोष्टी पाहतात, जीभ चांगले चुंगले खाण्याचा आनंद देते. पण टीव्ही फार पाहू नका, आवडते म्हणून सारखे खात राहू नका असे बजावण्याची वेळ येतेच. इंद्रियांच्या नादाने माणसे कधी कधी सद्वर्तन विसरतात आणि अनेक दुष्कृत्ये करायलाही प्रवृत्त होतात. तेव्हा इंद्रियांना ताब्यात ठेवणे कसे आवश्यक आहे ते आता श्रीकृष्ण पटवून देत आहेत. कोणाही शहाण्या माणसाने या इंद्रियांचे मजेने देखील लाड करू नयेत. अर्जुना, अरे सापाबरोबर खेळता येईल का? वाघाशी संगत केल्याचा परिणाम चांगला होईल का? हलाहल विष प्यालो तर ते पचेल का? सहज खेळता खेळता जरी आग लावून भडकली तरी ती आवरत नाही. म्हणूनच इंद्रियांचे लळे पुरवणे बरे नव्हे. एरवी तरी अर्जुना मला सांग, या पराधीन शरीराकरता नाना तऱ्हेचे भोग का मिळवावेत? बहुत सायास करून सकल समृद्धींचे भांडार जमवून रात्रंदिवस या देहाचा प्रतिपाळ का करावा? सर्वस्व शिणवून मिळवलेली संपत्ती खर्च करून स्वतःचे कर्तव्य विसरून केवळ या देहाला का पोसावे? आणि हा देह तर पंचमहाभूतांचा मेळावा, शेवटी तो त्यातच विलीन होणार. त्यावेळी ते गमावलेले सर्वस्व कुठे शोधणार? म्हणून म्हणतो, केवळ शरीर पोषण
ही उघड उघड नागवणूक आहे. तिकडे तुझ्या अंतःकरणाला फिरकू देऊ नकोस. इंद्रियांना पाहिजे तसे विषय पुरवीत गेलो तर मनाला आनंद होईल हे खरे, पण तो आनंद म्हणजे साव चोराची संगत आहे. तो बाहेरून सभ्य दिसतो, पण असतो चोरच. गावाची शीव ओलांडून रानात शिरेपर्यंत तो काही करीत नाही इतकेच. अरे बाबा, बचनागासारखी विषय चवीला गोड म्हणून खायची इच्छा कदाचित होईलही, पण खाल्ली तर प्राणहरणाखेरीज दुसरे काय होणार? विषयांची लालसा माणसाला सुखाची खोटी आशा लावते. गळाला अडकवलेले आमिष माशाला भुलवते ना, तशीच. त्या आमिषाच्या आत लपलेला गळ आहे, तो आपला प्राण घेऊन जाईल हे माशाला कळत नाही. विषयांची अभिलाषा बाळगली की तसेच होते. ती शेवटी माणसाला क्रोधाच्या आगीत ढकलते. पारधी जसा हरणाला घेरून मृत्यूच्या कचाटीत आणतो, तसाच हा प्रकार आहे. म्हणून पार्था, विषयांचा संग धरू नकोस. अरे, काम आणि क्रोध दोन्हीही घात करणारे आहेत. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 202 ते 217 या भागामध्ये, तसंच गीतेच्या अध्याय क्रमांक 3 मधील 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. कामाच्या मागोमाग पुष्कळदा क्रोधाचा उल्लेख झालेला आपण पाहतो. आणि असे का, हा प्रश्नही आपल्या मनात येतो. अशा वेळी फक्त हवे ते न मिळाल्यामुळे दारुडे किंवा एकतर्फी प्रेम करणारे यांच्याकडून होणाऱ्या हिंसक प्रतिक्रिया आठवाव्यात. पण एवढेच सांगून ज्ञानेश्वर थांबत नाहीत. काम, क्रोध आणि त्यांच्या जोडीने येणारे असंख्य दुर्गुण ह्यांना मनुष्यरूप देऊन त्यांनी या सर्वांची जी निंदा केलेली आहे, तिच्यात त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत याचे फारच गमतीदार अर्थपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे. ह्या कामक्रोधांच्या मनात दयेचा लवलेशही नाही. ह्यांना प्रत्यक्ष यमच समजतात. हे ज्ञानरूपी ठेव्यावरचे भुजंग आहेत. विषयांच्या दऱ्यातले वाघ आहेत. भजन मार्गातले मारेकरी आहेत. देहरूपी दुर्गाच्या या शिळा आहेत. इंद्रियरूपी गावाची ही शीव आहे. अज्ञान, अविवेक यांच्या रूपाने कामक्रोधांनी जगाविरुद्ध बंड पुकारले आहे. आसुरी संपत्ती ह्यांच्यातूनच निर्माण होते. ह्यांचे पालनपोषण अज्ञानाने केले आहे. हे जरी रजोगुणाचे झालेले असले तरी तमोगुणाचे फार आवडते आहेत. घोडचुका आणि पराकोटीचा मोह यांनी बनवलेली आपली गादी तमोगुणाने ह्यांना बहाल केली आहे. जीविताचे वैरी असल्यामुळेच ह्यांना मृत्यूच्या नगरात अत्यंत मानाचे स्थान आहे. भुकेजले म्हणजे ह्यांच्या एक घासाला संपूर्ण विश्वही पुरत नाही. ह्या कामक्रोधांच्या व्यापारावर आशा देखरेख करते. सहज मुठीत आवळ्याला जिला 14 भुवनेही कमीच आहेत, ती भ्रांती या आशेची लाडकी धाकटी बहीण आहे. खेळताना भातुकलीचा खाऊ म्हणून ती त्रैलोक्य गट्टम करते. तिच्या दासीपणाच्या जोरावरच तृष्णा जगली आहे. सगळ्या जगाला आपल्या हौसेखातर जो नाचवतो, त्या अहंकाराची या कामक्रोधांशी देवघेव चालते. पोटातला सत्याचा कोथळा काढून ज्याने तिथे दुष्कृत्यांचा पेंढा भरला, तो दंभ या कामक्रोधांनीच रूढ केला आहे. साधुवृत्तीच्या शांतीला या कामक्रोधांनी नागवले आणि मायेला सजवून असंख्य साधूंना भ्रष्ट केले.
ह्यांनी विवेकाचे आश्रयस्थानच नष्ट केले, वैराग्याची सालडी काढली आणि निग्रहाची जिवंतपणीच मान मुरगळली. संतोषाची वनश्री उद्ध्वस्त केली, धैर्याचे दुर्ग जमीनदोस्त केले आणि आनंदाचे रोपटे उपटून टाकले. ह्यांनी बोधाची रोपे उखडली, सुखाची लिपीच पुसून नष्ट केली आणि तापत्रयाची आग हृदयात पेटवली. हे शरीराबरोबरच घडले आणि अंतःकरणाला जडले, पण पुष्कळ शोधून देखील ब्रह्मदेवालाही सापडत नाहीत. हे कामक्रोध आत्म्याजवळ ज्ञानाच्या पंक्तीला असतात, त्यामुळेच हल्ला करायला उसळले म्हणजे आवरत नाहीत. हे पाण्या वाचून बुडवतात, आगीविनाच जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात. शस्त्रा वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानी मंडळींना तर पैजेवर जीवे मारतात. चिखला वाचून रोवतात आणि जाळ्याविनाच गोवतात. हे आत आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाहीत. चंदनाच्या मुळाला साप वेढे घालून बसतात आणि धुरा वाचून अग्नी किंवा मळा वाचून आरसा कधीच नसतो. त्याचप्रमाणे या कामक्रोधांविना एकटेच असलेले ज्ञान आम्ही तरी पाहिले नाही. बीज असे कोंड्याने वेढलेलेच निपजते, तसे ज्ञान जरी मुळात शुद्ध निर्लेप आहे तरी ते या कामक्रोधांनी आच्छादलेले असते. त्यामुळेच त्याची प्राप्ती अवघड होऊन बसली आहे. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आधी कामक्रोधांना जिंकायला हवे, परंतु काम आणि क्रोध, राग आणि द्वेष यांचा तर पराभवच संभवत नाही. त्यांचा नाश करण्यासाठी अंगात बळ आणावे तर त्या आगीत इंधन घातल्यासारखे उलट त्यांनाच सहाय्य करते. जे जे उपाय योजावेत ते कामक्रोधांनाच मदत करतात. त्यामुळेच या जगात ते हठयोग्यांनाही जिंकतात. मात्र हे संकट निवारायलाही एक चांगला उपाय आहे, तो सांगतो. तुला जमला तर पहा. ह्यांचे पहिले आश्रयस्थान म्हणजे इंद्रिये. त्यांच्यापासूनच कर्म निपजते. त्या इंद्रियांचे सर्वथैव निर्दालन कर. मग मनाची धाव थांबेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल. एवढ्यानेही या पाप्यांचा थारा नष्ट होईल. हे कामक्रोध अंतःकरणातून दूर झाले की निपटले असे निसंशय समज. अरे, सूर्यकिरणच जर नसले तर मृगजळ उरेल का? ज्याचे कामक्रोध नष्ट होतात त्याला ब्रह्मप्राप्तीचे स्वराज्य लाभते. मग तो आपला आपणच सुखी होतो. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 240 ते 271 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 3ऱ्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 37 ते 43 या भागामध्ये. हे संक्षिप्त विवेचन आता इथे समाप्त झालं. यानंतर आपण समओवी ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.